माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। तर बघा नवोदय स्वाध्याय क्रमांक 1.5 याचं विश्लेषण आपण कालच्या तासिकेला पाहिलेलं आहे। आजच्या तासिकेला नवोदय स्वाध्याय क्रमांक 1.6 याचं विश्लेषण आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर याच्यामधील पहिलं जे उदाहरण आहे हे काय आहे तर बघा 3 4 0 हे अंक असलेली लहानात लहान 5 अंकी संख्या पुढीलपैकी आहे। आता या ठिकाणी बघा मित्रांनो तर 3 3 4 आणि 0 या तीन अंकांपासून आपल्याला काय करायचं आहे की लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करायची आहे। दिलेले अंक किती आहेत मित्रांनो? दिलेले अंक 3 आहेत आणि आपल्याला 5 अंकी संख्या तयार करायची म्हणजे आपल्याला किती अंक कमी पडतात तर 2 अंक कमी पडत आहेत। बघा त्यावेळेला काय करायचं, लहानात लहान संख्या जर विचारलेली असेल तर दिलेल्या अंकामध्ये जर 0 नसेल तर लहान जो अंक आहे तो जास्त वेळा घ्यायचा आहे आणि जर 0 असेल तर त्यावेळेला मात्र 0 हा अंक जास्त वेळेला घ्यायचा आहे। आता या ठिकाणी बघा मित्रांनो लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करत असताना काय करावं लागेल, याच्यामधला जो लहान अंक आहे तो अगोदर घ्यावा लागेल। मग आता 3 4 आणि 0 याच्यामधील लहान अंक कोणता आहे मित्रांनो? याच्यामधील लहान अंक 0 सोडून 3 आहे म्हणून या ठिकाणी आपण 3 घेतला। त्याच्यानंतर 0 जो आहे तो 0 घेतला। आता या ठिकाणी बघा 3 अंक आणि पाहिजेत 5 अंकी संख्या। मग अशा वेळेला जे 2 अंक कमी पडत आहेत ते काय करायचं, लहानात लहान संख्या विचारल्यामुळं 2 अंक या ठिकाणी 0 लिहून घ्यायचे। बघा मग 0 लिहिले, त्याच्यानंतर जो राहिलेला अंक आहे तो या ठिकाणी लिहून टाकायचा म्हणजे आपल्याला जी लहानात लहान संख्या आहे हे आपल्याला मिळून जाणार आहे आणि ती कोणती असणार आहे तर 30,004 ही ती संख्या आपल्याला मिळालेली आहे। मग या ठिकाणी बघा 30,004 ही संख्या कुठे आहे तर हा पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आहे। याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण पाहूया। 1 हा अंक 1 ते 100 या संख्या लिहिताना किती वेळा लिहावा लागेल? आता या ठिकाणी बघा 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत अंक लिहिल्यानंतर आपल्याला 1 हा अंक किती वेळा लिहावा लागेल तर 1 2 3 4 5 10। आता इकडे बघा, आता या ठिकाणी बघा 1 मध्ये हा 1 अंक आलेला आहे, त्याच्यानंतर 10 आहे, त्याच्यानंतर बघा मित्रांनो 11 आहे, त्याच्यानंतर 21 आहे, त्यानंतर 31 आहे, त्याच्यानंतर 41 51 61 71 81 91 त्यानंतर 11 ची जी ओळ आहे त्याच्यामध्ये बघा 12 13 14 15 16 17 18 19 आणि शेवटचं जे आहे ते म्हणजे 100। आता यामधील ज्या काही संख्या आहेत या संख्येमधील 1 हा अंक किती वेळा आलेला आहे तो आपण या ठिकाणी मोजूयात। तर बघा या ठिकाणी 1 2 3 4 11 मध्ये 2 वेळा आलेला आहे मित्रांनो, म्हणून या ठिकाणी 4 झालं, 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि 21 म्हणजे टोटल 1 ते 100 मध्ये 1 हा अंक जो आलेला आहे तो किती वेळा आलेला आहे मित्रांनो? 21 वेळा आलेला आहे। परंतु 1 ते 100 मध्ये जर संख्या विचारलेल्या असतील तर त्या वेळेला मात्र काय होणार आहेत, या संख्या 20 संख्या येतील मित्रांनो। तर 20 संख्या कशा येणार आहेत तर या ठिकाणी 11 जी आहे ही 2 अंक आपण पकडलेले आहेत ती एकच संख्या होणार आहे म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20 अशा प्रकारे होणार आहे। त्याच्यानंतर एक अजून लक्षात घ्या मित्रांनो की 2 अंकी संख्यामध्ये जर विचार केला तर 1 हा अंक किती वेळा येतो हे आपल्याला पाहायचं आहे। मग या ठिकाणी 10 पासून बघा हा एक जो आहे हा 1 अंकी सुटलेला आहे आणि त्याच्यानंतर हा 3 अंकी सुटला तर 2 अंकी जो आहे तो येणार आहे 19 वेळा। याच्या पुढचं उदाहरण पाहूयात। पुढीलपैकी जोडमूळ संख्याची जोडी कोणती? आता जोडमूळ संख्या म्हणजे काय मित्रांनो तर बघा जोडमूळ संख्या याचा अर्थ असा होतो की ज्या 2 मूळ संख्यामधील काय आहे 2 मूळ संख्यातील फरक जर 2 असेल, किती असेल 2 असेल तर त्या संख्यांना जोडमूळ संख्या असं म्हणायचं। मग आता या ठिकाणी बघा 3 आणि 5 या 2 मूळ संख्यातील फरक किती आहे मित्रांनो? 2 आहे म्हणून याला जोडमूळ संख्येची जोडी म्हणायचं आहे। त्याच्यानंतर दुसरी जोडी काय होणार आहे तर बघा 5 आणि 7 ही दुसरी जोडी झालेली आहे। तिसरी जोडी जर आपण बघितलं तर ती कोणती होती मित्रांनो? 11 आणि 13 11 आणि 13। त्यानंतर चौथी जी जोडी आहे ती कोणती आहे? ती आहे 17 आणि 19। त्यानंतर पाचवी जी जोडी आहे ही कोणती आहे तर ती आहे बघा
29 आणि 31. 6वी जोडी पाहूयात. 6वी जोडी आहे 41 ते 43. 7वी जोडी जी आहे ती आहे 59 ते 61 आणि 8वी जी जोडी आहे ती आहे मित्रांनो 71 ते 73. अशा प्रकारच्या एकूण ज्या जोडमूळ संख्या आहेत या जोडमूळ संख्येच्या एकूण जोड्या या 8 जोड्या आहेत बघा. मग याच्यामधील जी पर्यायामध्ये दिलेली जोडी आहे ही कोणती आहे मित्रांनो? तर बघा या ठिकाणी 13 15 ही नाही. त्यानंतर 29 ते 31 या ठिकाणी बघा 29 ते 31 या ठिकाणी 29 ते 31 ही जोडमूळ संख्येची जोडी आपल्याला पाहायला मिळते आहे. त्याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण पाहूयात. 096 या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान 3 अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येचा गुणाकार आहे. आता बघा मित्रांनो या ठिकाणी 0 0 9 आणि 6 दिलेला आहे. मग मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना आपण काय करतो की अगोदर सर्वात मोठा जो अंक आहे तो लिहितो, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान आणि त्याच्यापेक्षा लहान अशा प्रकारे आपल्याला मोठी संख्या ही काय झालेली आहे मिळालेली आहे. त्यानंतर दिलेल्या अंकामध्ये 0 असल्यानंतर आपण काय करतो दिलेल्या अंकातील लहान अंक घेऊन आपण लहान संख्येची सुरुवात करत असतो. मग या ठिकाणी बघा लहान अंक कोणता आहे 6 आहे, त्याच्यानंतर 0 आणि त्याच्यानंतर 9 अशा प्रकारे आपण लिहिलेला आहे आणि ही लहान संख्या मिळालेली आहे. आता या दोन्हीचा काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे मित्रांनो. मग या ठिकाणी 9 ने गुणूयात. 9 0 0 9 × 54 ला 4 हातचे आलेले 5 9 9 81 81 आणि 5 होतात 86. त्याच्यानंतर 0 आहे या ठिकाणी 0 0 0 आणि 0 ठीक आहे. त्याच्यानंतर शतकाने गुणायचं आहे म्हणून 2 0 दिलेले आहेत आणि 6 ने गुणायचं आहे. त्यानंतर 6 0 0 6 7 36 ला 6 हातचे आलेले आहे 3 6 9 54 54 आणि 3 मिळून होतात 57. मग या ठिकाणी 57 लिहिलं आणि आता या सर्वांची काय करून घ्यायची आहे मित्रांनो याची बेरीज करून घ्यायची आहे. या ठिकाणी बघा 0 0 4 4 6 6 8 आणि 6 14 4 हात चालला 1 7 आणि 1 8 आणि या ठिकाणी 5 म्हणजेच या ठिकाणी 5,84,640 हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण पाहूयात. आता या ठिकाणी काय म्हणतात चौरस वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये कोणता अंक आहे. बघा आता चौरस म्हणत आहे मग या ठिकाणी हा चौरस आहे मित्रांनो, हा चौरस आहे. त्याच्यानंतर हा वर्तुळ आहे आणि हा त्रिकोण आहे. मग या ठिकाणी वर्तुळ आहे, वर्तुळ त्रिकोण आणि चौकोन या ठिकाणी जो अंक आहे तो या तिन्हीमध्ये असणार आहे. मग तो अंक कोणता आहे तर तो आहे 7 म्हणजेच पर्याय क्रमांक सी. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण पाहूयात. एक्स वाय झेड आणि टी या संख्यांमध्ये वापरलेला कमाल अंक 7 आहे व तो प्रत्येक संख्येत एकदाच वापरलेला आहे, बाकीचे अंक ज्ञात नाहीत. मग आता या ठिकाणी बघा मित्रांनो कमाल अंक कमाल म्हणजे काय रे तर कमाल म्हणजे मोठ्यात मोठा, कमाल म्हणजे मोठ्यात मोठा अंक ठीक आहे. आता यामध्ये बघा एक्स ची किंमत जी आहे हे काय केलेलं आहे तर या ठिकाणी बघा शतक स्थानी 7 दिलेला आहे म्हणजे या ठिकाणी शतक स्थानी म्हणल्यानंतर याची किंमत 700 होणार आहे. त्याच्यानंतर वाय या ठिकाणी कुठं दिलेला आहे तर 1000 ठिकाणी दिलेला आहे. मग वायच्या ठिकाणी 1000 असल्यामुळं या ठिकाणी 7 ची किंमत ही 7000 होणार आहे. त्यानंतर झेड या ठिकाणी दशक स्थानी आहे म्हणून 70 ही स्थानिक किंमत होईल आणि टीच्या ठिकाणी काय आहे तर एकक स्थानी असल्यामुळे 7 ही याची स्थानिक किंमत होणार आहे मित्रांनो. मग याच्या स्थानिक किमतीवरून आपल्याला कमाल संख्या कोणती आहे हे आपल्याला काढता येणार आहे. मग ज्या 7 ची किंमत सर्वात जास्त आहे तो अंक किंवा ती संख्या ही सर्वात मोठी असणार आहे. मग या ठिकाणी वाय या अक्षराची किंमत ही सर्वात जास्त असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर असणार आहे. याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण पाहूयात. 30827 हे अंक एकदा घेऊन बनणारी 5 अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती. आता बघा मित्रांनो या ठिकाणी विषम संख्या विचारलेली आहे आणि विषम संख्या ज्या वेळेला आपल्याला विचारलेली असेल त्यावेळेला आपल्याला माहित आहे की दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी कोणते अंक असणार आहेत तर 1 3 5 7 9 हे अंक दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी असणार आहेत. मग या ठिकाणी काय म्हणतो की लहानात लहान संख्या म्हणत आहे. मग दिलेले अंक कोणकोणते आहेत मित्रांनो या ठिकाणी 3 आहे, त्यानंतर 0 आहे,
त्यानंतर बघा 8, 2 आणि 7 हे अंक दिलेले आहेत आणि आपल्याला 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करायची आहे, ती कोणती? विषम संख्या। मग आता याच्यातली सुरुवात करत असताना याच्यातला सर्वात लहान अंक कोणता आहे तो पहिल्यांदा लिहून घ्यावा लागेल 2, त्यानंतर 0 लिहून घेतलं आणि राहिलेले जे अंक आहेत हे काय करावे लागतील? आपल्याला चढत्या क्रमाने लिहावे लागतील। मग सर्वात अगोदर राहिलेला अंक जो आहे 3 आहे, त्याच्यानंतर बघा या ठिकाणी 7 येणार आहे मित्रांनो, परंतु या ठिकाणी जर आपण 7 लिहिलं आणि या ठिकाणी जर 8 लिहिलं तर 8 मुळे ही संख्या विषम होईल का? होणार नाही। मग याच्यामध्ये काय करायचं? आता या 2 अंकाची अदलाबदल करायची मित्रांनो। म्हणजे काय करायचं? तर बघा हे 203 आलेलं आहे, तर या ठिकाणी 8 लिहायचं आणि शेवटी 7 लिहून घ्यायचं। म्हणजे आपल्याला काय होणार आहे की लहानात लहान विषम संख्या ही आपल्याला मिळणार आहे। मग 20,387 हा पर्याय कुठे आहे? तर हा पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आहे मित्रांनो। याच्यानंतर याचं पुढचं उदाहरण पाहूया। पुढील बेरजेमध्ये गायब असलेले अंक शोधून काढा, अशा प्रकारचा प्रश्न आहे। मग या ठिकाणी काय करायचं? हे जे चिन्ह दिलेले आहे त्या चिन्हावरती काय करायचे? आपण किमती ठेवून पाहूयात मित्रांनो। तर पहिला पर्याय काय आहे? ए @ बरोबर 1 दिलेला आहे, त्याच्यानंतर हॅशला 3 दिलेला आहे आणि स्टारला 9 दिलेला आहे। आता याची जर बेरीज करून बघितली तर बघा 8 आणि 7 मिळून 15 होतात, हा चाललेला आहे। 1, 3 आणि 3 6 आणि 1 7 होतात। मग या ठिकाणी 7 येतं, परंतु या ठिकाणी 5 आलं, याचा अर्थ हा पर्याय येणार नाही। मग आता या ठिकाणी आपण 3 ठेवलेला आहे मित्रांनो। मग 3 ठेवल्यानंतर या ठिकाणची संख्या जी आहे ती जुळत नाही, म्हणून या ठिकाणी हॅश या चिन्हाला ज्या ठिकाणी 3 आहे ते या पर्यायामध्ये येणार नाही मित्रांनो। ठीक आहे। मग आता राहिलेला पर्याय जो आहे बी पर्याय आपण या ठिकाणी पाहू। बी पर्यायामध्ये काय केलेलं आहे? तर या ठिकाणी 9 दिलेला आहे मित्रांनो, @ 9 दिलेला आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी 1 दिलेला आहे आणि या ठिकाणी 3 दिलेला आहे। या ठिकाणी काय दिलेलं आहे? 3 दिलेले आहे। आता आपण याची बेरीज करून पाहूयात। 8 आणि 7 मिळून 15 होतात, 15 5 हा चालेला। 1 आणि 1 2, 2 आणि 3 5 होतात। त्यानंतर बघा 2 आणि 3 मिळून किती होतात? 5 होतात, परंतु या ठिकाणी उत्तरामध्ये काय केलेलं आहे? 1 दिलेला आहे, म्हणजे हा सुद्धा पर्याय या ठिकाणी बसत नाही मित्रांनो। याच्यानंतर याच्या पुढचा पर्याय काय आहे तो आपण या ठिकाणी पाहूयात। सी पर्याय पाहूयात। मग सी पर्यायामध्ये काय आहे? तर या ठिकाणी 3 दिलेला आहे, @ या ठिकाणी 3 दिलेला आहे, हॅशच्या ठिकाणी 1 दिलेला आहे आणि या ठिकाणी स्टारच्या ठिकाणी 9 दिलेला आहे मित्रांनो। मग या ठिकाणी 9 दिलेला आहे बघा। मग आता या ठिकाणी आपण करून बघूया। 8 आणि 7 15 5 हा चाललेला 1 1 आणि 1 2 आणि 3 5, त्यानंतर 9 आणि 2 मिळून होतात 11 11 1 5 आणि 1 8, म्हणजेच या ठिकाणी 3 @ 3 आहे, हॅशला 1 आहे आणि स्टारला 9। हा जो पर्याय आहे हा पर्याय या ठिकाणी बरोबर बसतोय आणि हा पर्याय कुठे आहे? तर हा पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आहे मित्रांनो।